जास्त प्रमाणात जर पोट फुगलं तर हृदय आणि फुफ्फुसावर ताण येऊन जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे स्वराज गायकवाड. स्वागत आहे आपलं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत की पावसाळ्यामध्ये जनावरांची काळजी कशी घेतली पाहिजे, त्यांना पावसाळ्यात दिवसामध्ये आजार कोणते होतात, त्यावर उपाय काय करायचे. तर त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जी घंटी आहे त्या घंटीवर दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया की पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुठले आजार होतात. तर पहिला मुद्दा आहे की पोटफुगी. तर पोटफुगी म्हणजे काय, जर जनावरांना हिरवा चारा दिला तर त्याने पोट फुगतं आणि जास्त प्रमाणात जर पोट फुगलं तर हृदय आणि फुफ्फुसावर ताण येऊन जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते. तर आता यावर उपाय काय केला पाहिजे की जनावरांना हिरवा चारा त्याच्यासोबत सुक्का चारा 2 ते 3 किलो दिला पाहिजे आणि कोवळा हिरवा चारा दिला नाही पाहिजे, म्हणजे की जो नव्याने उगवत असतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये हिरवा चारा जास्त प्रमाणात असतो, तर जो कोवळा चारा आहे तो जनावरांना देऊ नये, त्यामुळे पोटफुगी होते. तर पुढचा मुद्दा आहे की पायांना जखमा होतात, जनावरांच्या खुरांना जखमा होतात पायाच्या. तर गोट्यामध्ये जास्त चिकचिक झाली, चिखलामध्ये चालून जर गोट्या आपला मुक्त गोटा असेल त्यात चिकचिक असेल तर जनावरांना खुराचे आजार होत असतात, किंवा जनावर चरायला सोडली जास्त चिखलाच्या ठिकाणी तर जनावरांना खुरांच्या जखमा होत असतात. तर यावर उपाय आपण काय केला पाहिजे की पोटॅशियम परमॅग्नेट जे असतं त्यानं जी जखम झालेली आहे ती धुवून घ्यायची आणि गोट्यातले जे खड्डे आहेत, जे चिकचिक प्रमाणात जास्त आहे म्हणजे चिखल होतं तिथं, ते खड्डे मुजवून घेतले पाहिजेत. आपण गोटा कोरडा स्वच्छ ठेवला पाहिजे. तर पुढचा आजार आहे की बुळकांडी. आता बुळकांडी म्हणजे काय, जिभेवर, आतड्यावर तसेच जिभेवर जनावरांच्या फोड येतात, शेणाचा घाण वास येतो, ताप येऊन डोळ्यातून किंवा नाकातून सतत पाणी येत असतंय, डोळे लालसर होतात जनावरांचे. तर यावर उपाययोजना काय केली पाहिजे. तर बुळकांडीसाठी सेपरेट हे आहे, लस आहे, त्याची प्रतिबंधक लस आधी आपण पावसाळ्याच्या दिवसाच्या आधी दिली पाहिजे, किंवा गोट्याची नियमितपणे आपण स्वच्छता केली पाहिजे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळं हा दुसऱ्या जनावरापासून जनावर म्हणजे एका गायीला झालं तर तो दुसऱ्या गायीला सुद्धा होणार आहे. तर म्हणजे जर हा रोग झाला तर ज्या जनावर बाधित आहे ह्या रोगापासून त्या जनावरांना सेपरेट बांधलं पाहिजे, कारण हा रोग संसर्गजन्य असल्यामुळं हा रोग जास्त पसरू शकतो. तर मित्रांनो, आता आपण बघूया की काळजी कशी घेतली पाहिजे नेमकी जनावरांची. तर जे पावसाचं पाणी आहे ते पावसाचं पाणी गोट्यात आलं नाही पाहिजे, यासाठी आपण गोटा पॅक करून घेतला पाहिजे व्यवस्थित. म्हणजे जिथून पाणी येतं ती जागा पॅक करून घेतली पाहिजे, म्हणजे की ताडपत्री लावली पाहिजे, जिथून पाणी येतंय तिथं काहीतरी प्रतिबंध केला पाहिजे आपण. आणि गोटा कोरडा राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जर कुटारात चुन्याची पावडर भरली तर आर्द्रता कमी होते गोट्याची, त्यामुळे गोटा ओलसर राहणार नाही आणि जनावरांना काही त्रास होणार नाही. आणि गोट्यात जे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे जंतू तयार होतात. जर चिकचिक झाली तर तेच जंतू गुरांच्या पायावर बसली तर त्यांना खुराचे आजार असं होत असतात. त्यामुळं जे खड्डे पडलेले आहेत गोट्यामध्ये ते मुरुम किंवा रेती टाकून, सिमेंट टाकून भरून घेतले पाहिजेत. आणि पुढचा मुद्दा आहे की गोचीड होणं, गोमाशा होणं, डास, चिलट यांच्या जर चावा घेतला जनावरांना तर विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. त्यासाठी काय केलं पाहिजे की 10 ते 15 दिवसानंतर कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे संपूर्ण गोट्यामध्ये. आणि जे गोचड्या त्यांना होतात त्यासाठी बाजारामध्ये सेपरेट औषधं मिळतात, त्यांच्यावर अजून पण काही उपाय आहेत गोचड्या मारण्यासाठी, त्यावर आपण सेपरेट एखादा व्हिडिओ बनवू. तर आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू. तर दूध काढण्यासाठी जी जागा आहे ती जागा स्वच्छ असली पाहिजे आणि त्या जागेवर पोटॅशियम परमॅग्नेटची फवारणी आपण केली पाहिजे, जेणेकरून कुठलाही जंतू त्या जागेवर राहणार नाही आणि पावसाच्या चिखलाचा किंवा कशाचा सुद्धा कुठल्या जंतूचा गायीवर काय परिणाम होणार नाही. आणि पावसाळा सुरुवात व्हायच्या आधी घटसर्प आणि एक टांग्या हे जी लस आधीच देऊन ठेवायची, कारण पावसाळ्यामध्ये घटसर्प आणि एक टांग्या जो आजार आहे जनावरांना होतो त्याची म्हणजे लागण जनावरांना होत असते, तर त्याच्या आधीच आपण प्रतिबंधक लस देऊन ठेवायची आहे, जेणेकरून आपलं जनावर पावसाळ्यामध्ये
व्यवस्थित राहू शकतं. आणि बराच वेळा काय होतं, अतिवृष्टी गारपीट होते, वीज पडतं, त्यामुळं आपण जनावर पावसाळ्याच्या दिवसामध्ये झाडाखाली बांधायची नाहीत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ बघितलाय तर जाता जाता सबस्क्राईब करून जावा. धन्यवाद.